बॅलेट पेपरवर मतांच्या चाचणीसाठी आग्रही असलेल्या मार्कडवाडीत जाण्याआधी पवारांनी मतांची आकडेवारी मांडली होती, ज्यात अधिक मतं मिळूनही कमी आमदार कसे निवडून आले हे शरद पवारांनी सांगण्याचा प्रयत्न केला। त्याला अजित पवारांनी विधानसभेतून उत्तर दिलंय। लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10। आता अजित पवार गट यांचे 58 लाख होत आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41। म्हणजे 72 लाख यांचे 10 आणि 58 लाख यांचे 41। मार्कडवाडी करता आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा। एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे। त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 48% महायुतीला मतं आहेत आणि 33% समोरच्यांना मतं आहेत। आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार, तरी देखील काही ना काही आकडे, मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, नागपूरच्या अधिवेशनामध्ये पण सांगित, काही सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले, ते सगळं मी दाखवीन। आमची बाजू खरी आहे, त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये, जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे।